हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी संजय कुमार. आज तुम्हाला मी सांगणार आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना. ऑलरेडी आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस पाहिलेलं आहे. आता आपण जे पाहणार आहोत ते आहेत कंटिन्युअस. त्याच्यातला पहिला टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचा आपण काय करणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. आता बघा, अगोदर याचा फॉर्म्युला काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला बघा, पहिल्यांदा काय आलं, सब्जेक्ट आलं का नाही. त्याच्यानंतर काय आलं, हेल्पिंग वर्ब आलं, एम इज आर. त्याच्यानंतर काय आलं, वर्ब ING. आणि याला जर प्रश्न विचारला व्हॉट आय एम रायटिंग, तर उत्तर आलं अ लेटर. म्हणजे हे काय आलं, ऑब्जेक्ट. तर आपण बघूया याचा काय झाला फॉर्म्युला. पहिल्यांदा आलं सब्जेक्ट, पुन्हा आलं एम इज आर. यापैकी एक येते हेल्पिंग वर्ब. आणि हेल्पिंग वर्ब पण आपोआप येत नाही, अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. सब्जेक्ट जे आहे त्यानुसार काय येते, एम इज आर. त्यानंतर काय आलं, वर्ब ING. आणि त्यानंतर काय आलं, ऑब्जेक्ट. म्हणजे हे फॉर्म्युला आहे कोणत्या टेन्सचा, हा फॉर्म्युला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. आता या वाक्याचं रूपांतर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बनवायचं आहे. म्हणजे हा जसा फॉर्म्युला आहे त्याच पद्धतीनं पॅसिव्ह व्हॉइसचा सुद्धा काय असतो, फॉर्म्युला असतो. तर आता आपण बघूया. आता मी तुम्हाला सांगतो, वाक्य हे काय आहे, ऑब्जेक्ट. मग वाक्याची सुरुवात काय येणार, ऑब्जेक्ट न अ लेटर. त्यानंतर काय घ्यायचं, हेल्पिंग वर्ब इज. आता हा काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ, म्हणून याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला काय घ्यायचं, पॅसिव्ह व्हॉइस करताना बीइंग. त्यानंतर काय घ्यायचंय, क्रियापदाचं तिसरं रूप, राईट, रोट, रिटर्न. मग काय येणार तिसरं रूप, रिटर्न. त्यानंतर काय घ्यायचं, सब्जेक्टच्या आधी बाय घ्यायचं. आणि त्यानंतर लास्टला काय येणार, सब्जेक्ट आय. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आय आलं, पण त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आयचं रूपांतर कशामध्ये होतंय, मी. तर अशा रीतीनं आय एम रायटिंग अ लेटर. काय होते वाक्य, मी पत्र लिहित आहे. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस, कारण या वाक्यामध्ये सब्जेक्ट ऍक्शन घेत आहे. आता आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह व्हॉइस. बघा, अ लेटर इज बिंग रिटन बाय मी. पत्र माझ्याकडून लिहिले जात आहे. तर आता बघूया याचा फॉर्म्युला. बघा, पहिल्यांदा काय घेतलं आपण, ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. त्यानंतर काय घ्यायचं, हेल्पिंग वर्ब. पण हेल्पिंग वर्ब कोणते घ्यायचे आपल्याला, प्रेझेंटचे घ्यायचे. मग काय येणार, एम किंवा इज किंवा आर, अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट. जे काही ऑब्जेक्ट आहे त्यानुसार आपल्याला काय घ्यायचं, एम इज आर. त्यानंतर काय घ्यायचंय, अपूर्ण काळ असल्यामुळे काय घ्यायचंय, बीइंग. त्याच्यानंतर काय घ्यायचं, क्रियापदाचं तिसरं रूप. त्याच्यानंतर काय घ्यायचं, बाय. आणि काय घ्यायचं, सब्जेक्ट. जर तुमच्या ह्या गोष्टी आल्या तर तुमचं पॅसिव्ह व्हॉइस ऍक्युरेट आलेलं आहे. चला आता आपण बघूया, ही इज प्लेइंग क्रिकेट. तर हे काय आहे, ऑब्जेक्ट. तर बघा, सुरुवातीला काय घ्यायचं आपल्याला, ऑब्जेक्ट. मग काय येणार, क्रिकेट. त्याच्यानंतर काय घ्यायचं, एम इज आर. तर इथे एम येणार का, नाही. गुड. एम येणार फक्त जर ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट आय आलं तर एम येणार. आणि आर येणार कधी, जर ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट अनेक वचन असेल तर आर येणार. म्हणजे इथं आर पण येणार नाही. मग इथं काय येणार, इज. मग काय येणार, क्रिकेट इज. त्यानंतर काय घ्यायचंय, अपूर्ण काळ असल्यामुळे बीइंग. क्रिकेट इज बीइंग. त्यानंतर काय घ्यायचं, जे काही वर्ब आहे त्या वर्बचं थर्ड फॉर्म. कारण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कंपल्सरी क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे लागते. बघा, V3 काय येणार, प्लेड. त्यानंतर सब्जेक्टच्या आधी कंपल्सरी काय घ्यायचं, बाय. बघा, आलं. आता काय राहिलं, फक्त राहिलं सब्जेक्ट. हे काय आहे, सब्जेक्ट ही. आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना हिचं काय होणार आहे, हिम. बघा, अशा रीतीनं काहीच अवघड नाहीये. तुम्हाला फक्त काय फॉलो, जे फॉर्म्युला आहे ते व्यवस्थित पाहायचं आणि अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला आपल्याला वाक्य बनवायचे. पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचंय, ऑब्जेक्ट घ्यायचंय. त्यानंतर काय घ्यायचंय, वर्तमान काळातले हेल्पिंग वर्ब घ्यायचे, एम किंवा इज किंवा आर. अपूर्ण काळ असल्यामुळे आपल्याला काय जोडायचंय, बीइंग जोडायचे. आणि त्यानंतरच तर ऑलरेडी आपल्याला माहित आहे काय घ्यायचंय, क्रियापदाचे तिसरे रूप. त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट. आता आपण काय करूया, अत्यंत शांतपणे हे वाक्य बनवूया. बघा, दे आर वॉचिंग अ मूवी. ते मूवी पाहत आहेत. आपण प्रश्न विचारा, व्हॉट दे आर वॉचिंग, ते काय पाहत आहे.
तर उत्तर आलं मूवी. बघा म्हणजे आपल्याला काय सापडलं, ऑब्जेक्ट. तर सुरुवातीला काय येणार मित्रांनो, ऑब्जेक्ट येणार. व्याकरणानुसार काय घ्यायचं सुरुवातीला, ऑब्जेक्ट. चला झालं ऑब्जेक्ट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एम घ्यावं का इज घ्यावं का आर घ्यावं, त्याचं पण उत्तर मी तुम्हाला सांगतो. जर ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट आय आलं तर एम घ्यायचं, आणि जर ऑब्जेक्ट अनेक वचनी आलं असेल किंवा प्लुरल असेल तर आर घ्यायचं, आणि एक वचनी असेल तर इज घ्यायचं. बघा मूवी साठी काय येते बरं, प्रोनाउन इट येते, मग इथं काय येणार, इज. अ मूवी इज. त्यानंतर काय येणार, बीइंग. त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये जो काही वर्ब असेल त्याचं थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचंय. मग काय आहे, वॉचिंग. वॉचिंगचं थर्ड फॉर्म वॉच्ड. त्यानंतर सब्जेक्टच्या अगोदर कंपल्सरी काय येणार, बाय. आता लास्टला काय येणार, सब्जेक्ट. काय आहे सब्जेक्ट, दे. देचं पॅसिव्हाइज करताना काय होणार, देम. अशा रीतीनं आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस या वाक्याचं रूपांतर पॅसिव्हाइज मध्ये केलेलं आहे. जर हा तुम्हाला फॉर्म्युला जर समजला तर पास्ट कंटिन्युअसचं पॅसिव्हाइज करणं काहीच अवघड नाही. पुढल्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला पास्ट कंटिन्युअसचं पॅसिव्हाइज सांगणार आहे. जर तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हे चॅनल मधले प्रॉब्लेम तुम्हाला समजत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवला पाहिजे. अशा रीतीनं मी तुम्हाला वेगवेगळ्या ग्रामरच्या, जनरल नॉलेजच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहे.